मैं साबिर भाई से गुजारिश कर रहा हूँ कि हमारे अभी हमारे बीच यहाँ पर मंच पर तशरीफ फरमा डाइस पर अभी यहाँ पर जो आए हैं औरंगाबाद जोन 2 के डीसीपी साहब, इनका इस्तेमाल साबिर सैयद साहब और हमारे इसके बाद सीनियर है, बहुत ही अनुभवी है। किशोर अशोक वाघमारे, डॉक्टर शेख मोहम्मद अब्दुल रऊफ साहब, माननीय सानवी जगदीश जेठवानी, सुषमा जिनचंद्र डांगे ASI, सोनू पाइकर साहब, अच्छा सोनू पाइकर साहब, वोट फरमाइएगा। तुझसे किसने कह दिया कि तू अनजान बनकर आया कर? तुझसे किसने कह दिया कि तू अनजान बनकर आया कर? तू इस गांव का मेहमान है, तू मेहमान बनकर आया कर। ये तेरी ही सल्तनत है, तू इस सल्तनत का सुल्तान बनकर आया कर। पीछे भाई पीछे थोड़ा पीछे तो पूरा ग्रुप आएगा। पकड़ लेंगे दोनों पे। अरे वाह, क्या मागे हो ना कुंदन भाऊ। और इकडे या उत्तमराव कांबळे राहुल कुंडे, नगेश ननावळे, जाकीर, पूर्ण तालुका पत्रकार संघ पठाण यांच्या वतीने सय्यद साहेब यांचा सत्कार करण्यात येत आहे। मॅडम हात पीछे कौन आ रही? अरे भाई रुको ना 2 मिनट। अरे 2 मिनट रुको, थांबा 1 मिनट। हाँ बस वो अजीज भाई फोटो इधर खींच रहे हैं, इधर देखो थोड़ा। वातुक सेना की जानिब से महाराष्ट्र वातुक सेना की ओर से सैयद साबिर साहब का सत्कार होना है। चलो। माजी सरपंच पवन गायकवाड़ और उप सरपंच किया जाता है सैदा कॉलोनी के। और सामने देखो, चलो जोरदार तालियों से इनका इस्तेमाल कीजिए। चलो साबिर भाई प्लीज रुका हुआ। मैं साबिर भाई से गुजारिश करूंगा कि वापस वो अपनी मंच पर जगह तक ले ले। आप अपनी जगह पर आ जाएं। और पप्पू भाई शॉर्ट वीडियो साबिर भाई वक्ती नजाकत को देखते हुए
भैया आ जाओ। चलो सरकार बीच में रह गए थे तो अब 25-26 साल से हम लोग भ्रष्टाचार में, लेकिन वो मजबूरी है कि आप लोगों को तो इस्तेमाल करना ही है तो बाद में कर लेते थे, लेकिन ये बीच में पुरानी की वजह यही थी कि साहब आ गए और कुछ लोगों को मान्यवर के हाथ से अपना हमारे लिए मान्यवर जो है तो सत्य कुमार साहब वाले बैठे बोल के डर रहे कि इधर फेस कर, इधर फेस भाऊ इकडे बघा। बाजू में अब मैं मोहम्मद हबीब इब्राहिम शेख साहब, ज्येष्ठ नेता तथा सामाजिक कार्यकर्ता, ऐसा ऐसा आप मत दो काका, काका आप इधर। कैलाश पांडुरंग काळे साहेब, कैलाश पांडुरंग काळे साहेब, शेख आसिफ शेख महबूब, ओ भाई आप इधर आ जाओ भाई, आप छोड़ दो, आप इधर आ जाओ। शेख 34 नंबर, अमरावती गोल्डन में ले जाए। मैं इस कार्यक्रम को अभी और आगे जारी रखना चाहूंगा। आप लोगों से गुजारिश है कि अब और एक खेल वर्कर साबिर में खेल वर्कर का जा रहा हूं, एक ऐसी पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला आहे, त्यांचा सन्मान केला आहे असे सर्व महाराष्ट्र राज्यातून आलेले मान्यवर आणि मित्र, कार्यक्रमाला उशीर तसा बराचसा झालेला आहे आणि त्यामुळं मी त्याच्यामध्ये माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे। आता ज्या ठिकाणी या कार्यक्रमासाठी मुख्य पाहुणे म्हणून आलेले त्या शहराचे एसीपी नवनीतजी यांनी नार्कोटिक्स आणि त्या विषयामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यानंतर आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना त्या ठिकाणी अनेक क्षेत्रामध्ये जे लोक आहेत ज्यांना आपल्या मदतीची गरज असते, मार्गदर्शनाची गरज असते, तर तसं काम करताना आपल्या सर्व सामाजिक संघटना या विविध क्षेत्रांमध्ये लोकांना मदत और ये स्टेज के पीछे जो लोग हैं प्लीज डिस्टर्ब मत करें, कार्यक्रम को अच्छे से होने दें प्लीज। आप सबको मौका दिया जाएगा, तालियों में कुछ मत करो मेरे भाई, मुझको तारीफ फरामोश करेगी कैसे, मेरा किरदार तो मोहब्बत है हिंदुस्तान वालों। शफी भाई भी बच्चू काका का, जनाब वकील अली साहब गब्बर एक्शन कमेटी के ये भी सत्कार करने आ रहे हैं। का नाम लिया, मुनीम भैया ने किसी का सत्कार नहीं किया, तो बंडू काका अच्छा होता आपको हार बनाने के लिए खुद जा रहे हैं। काय मोबाईल पे काय हौसला अफजाई हो जाएगी। हेलो, हमारे मालेगांव से आए एक अग्रकर पवार साहब
इनका सत्कार सभी गायकों अपने हाथों से करेंगे। सत्कार कर रही है और अब ये सत्कार का कार्यक्रम सिलसिला यहाँ पे थमता वंचित के बोलो ना। और साबिर हुए के सके छोटे भाई है। शाम में पीछे सर को में तेरे फूल आए के खार, ये देख कि गुलशन में तेरे अब के कब आए बाहर। जोरदार तालियों से इनका इस्तेमाल कीजिए। मोइनुद्दीन असनुद्दीन है। यस बॉस। मुश्ताक भाई जाओ भाई जाओ जाओ जी। स्टेज में जाते हमारे प्रमुख पाने चीफ गेस्ट श्री काका बचाओ भ्रष्टाचार विरोधी समितीच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये चांगलं काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा या ठिकाणी सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। या सन्मान सोहळ्यामध्ये उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ, सर्व समोर बसलेले सत्कार मूर्ती, वडीलधारी मंडळी, बंधू भगिनी आणि उपस्थित मित्रांनो, प्रथमतः या कार्यक्रमाचे आयोजक या भ्रष्टाचार विरोधी समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान सन्माननीय सय्यदजी साबरी साहेब यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि सगळ्यांच्या वतीने धन्यवाद सुद्धा देतो। अभिनंदन आणि धन्यवाद एवढ्यासाठी देतो की आपण ज्या गावामध्ये, ज्या समाजामध्ये, ज्या मुलुखामध्ये राहतो त्या समाजामध्ये जे कोणी चांगलं काम करत असतील त्याची सराहना करणं, जे कोणी वांगलं काम करत असतील, चुकीचं काम करत असतील तर त्याचा बंदोबस्त करणं ही सामाजिक जबाबदारी असते। आणि मला वाटतं आज या ठिकाणी सय्यद साबिर साहेबांनी ही सामाजिक जबाबदारी पार पाडलेली आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या गावामध्ये जे चांगलं काम करतात त्यांचं गोड कौतुक करणं, त्यांच्या पाठीवर शाबासकीचे थाप देणं आणि त्यांना प्रेरणा देणं ही सामाजिक जबाबदारी त्यांनी पार पाडली आणि म्हणून ते ह्या धन्यवादाचे आणि अभिनंदनाचे पात्र आहे। आणि मला वाटतं माझ्यासारख्या ज्या ज्या सामाजिक कार्यकर्त्यांनी जे छोटं मोठं काम केलं आणि या पुरस्काराचे धनी झाले त्याबद्दल मी त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो। समोर बसलेल्या भावांनी, समोर बसलेल्या बहिणींनी आणि समाजामध्ये जे कुठे छोटंसं काम केलं असेल त्या कामाची दखल आज साबिर भाईंनी भ्रष्टाचार विरोधी समितीच्या माध्यमातून घेऊन या ठिकाणी आमचा सन्मान केला। मला वाटतं आम्ही जे छोटं मोठं चांगलं काम केलं खऱ्या अर्थाने त्या केलेल्या कामाची आज चीज झाली असं मी या ठिकाणी या सगळ्या गोष्टी कामकाज करत असताना हे सत्कार आणि समारंभ आणि पुरस्कार हे सुद्धा महत्व काळाची गरज आहे, ही जबाबदारी सामाजिक जबाबदारी आहे आणि आज ही जबाबदारी यांनी पार पाडली। कारण सत्कार आणि प्रेरणा, पुरस्कार हे प्रेरणा देतात, पॉझिटिव्ह ऊर्जा देतात आणि त्या प्रेरणेतून आदर्श काम उभं राहतं, आदर्श कामातून आदर्श व्यक्ती उभी राहते आणि आदर्श व्यक्तीतून आदर्श राज्य आणि आदर्श राष्ट्र आणि आदर्श शहर उभं राहत असतं। मला वाटतं तुम्ही आम्हाला या ठिकाणी हा सन्मान देऊन आदर्श कामकाज करण्यासाठी प्रेरित केलं, त्याबद्दल आमचा ज्यांच्या वतीने ज्यांचा तुम्ही सन्मान केला त्या सगळ्यांच्या वतीने तुमचं भ्रष्टाचार विरोधी समितीचं आणि सय्यद साहेबांचं त्यांच्या सहकार्यांचं मनापासून खूप आभार व्यक्त करतो। एकच गोष्ट या ठिकाणी वेळेचं भान ठेवत अनेक गोष्टींना हात घालत या ठिकाणी गोल्डन लाईन यांनी या ठिकाणी विषय ठेवले, त्याचा सार फक्त या ठिकाणी दिले। कुछ चंद सियासी लोगों ने लकीरें खींच रखी है तुम्हारी हमारी थाली में। कुछ सियासी चंद लोगों ने लकीरें खींच रखी है तुम्हारी हमारी थाली में, वरना भेद ही क्या है रमजान और दिवाली। इंग्लिश में कभी पढ़ा तो रमजान में राम है, दिवाली में अली है।
तुमसे हमसे तो मुंह के परिंदे अच्छे कि जो कभी मंदिर पे जा बैठे तो कभी मस्जिद पर जा बैठे। एक सब कामकाज करत असताना नाही की दुसरी गोष्ट आहे कोण काय करे तो त्याचा प्रश्न आहे। हमें अच्छे आदमियों ने अच्छा काम करना ये उनकी जिम्मेदारी, लेकिन अच्छे काम की सराहना करना वो अच्छे आदमी से भी डबल अच्छाई है, जो डबल अच्छाई में है जो साबिर भाई ने भ्रष्टाचार। हर एक मुल्क में हर एक गांव में बहुत अच्छे ऐसे संस्था है, काम करने वाले लोग हैं, लेकिन सभी ने अपने अच्छे काम की दखल नहीं की। लेकिन जो अच्छे काम को अच्छा करके उसकी सराहना करते तो वो डबल अच्छा होता है। मेरे ख्याल से ये भ्रष्टाचार विरोधी समिति साबिर भाई इनकी सबकी टीम ये हमने जो छोटा बड़ा अच्छा काम किया है, हमारे काम की दखल लेने वाले ये हमसे भी डबल अच्छे है। ये बात याद रखना। या सगळ्या जमान्यामध्ये तुम भलाई करते रहो बैठे पानी की तरह, तुम भलाई करते रहो बैठे पानी की तरह, बुराई अपने आप किनारे लग जाएगी कचरे की तरह, बुराई अपने आप किनारे लग जाएगी। आज ज्यांचा सन्मान झाला माझ्या किन्नर बंधू भगिनींचा, माझ्या या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांचा, मी त्यांच्यासाठी एकच सांगेन कि कोशिश करने वालों की हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। मोफत अच्छा काम करने बिना दान धर्म किए बिना मोफत किसी की जय जयकार नहीं होती, मोफत किसी की जय जयकार नहीं होती। मी एकच सांगेन की जात धर्माच्या पलीकडे गोल्डन मॅन या ठिकाणी विषय ठेवलेला आहे। मी खुशी देना ही खुशी पाने का बहाना है, खुशी देना ही खुशी पाने का बहाना है। अगर जन्म निश्चित है तो अंत भी निश्चित है, अगर जन्म निश्चित है तो अंत भी निश्चित है। तुम्हारे कर्म अच्छे है तो तुम इस गांव में रहो ना या रहो, तुम्हारा इस समाज में स्मरण भी निश्चित है, तुम्हारा इस समाज में स्मरण भी निश्चित है। बहुत बहुत धन्यवाद, खूब वेळ झालेला आहे। थोड़ा सा जो आप के बारे में और इनके बारे में हमारा हमसे बाबा मुक्तीदार मित्र मंडळ फाउंडेशन आहे। सगळ्या जाती धर्माचं आम्ही एकत्रित काम करतो आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून एक ना अनेक मोठी कामं केली। कोरोनाच्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनी एकत्र रामरहीम हॉस्पिटल काढलं, जिथे 50,000 लाख रुपये बिल घेऊन जायचं आम्ही अवघ्या 10-12 हजारामध्ये 21-18-19 स्कोर असलेले पेशंट विना डिपॉझिट विना जास्त पैसे देता अति अल्प दरामध्ये त्यांची सेवा केली। आता महाराष्ट्रामध्ये पूर्ण दुष्काळ पडलेला होता, काही भागामध्ये 200 लिटर पाणी हे 80 रुपयाला विकलं जात होते आणि असाच परिस्थिती आमच्या मालेगाव तालुक्यामध्ये झाली। जोडक्यामध्ये सुद्धा विकत पाणी दिले जात होतं आणि त्या 2 हंड्या पाण्यासाठी माझ्या मातंग समाजाच्या 2 मायलेकीचा जीव गेल्यानंतर सुद्धा जे पाणी विकणार होते तर त्यांनी पाण्याची किंमत कमी करायला पाहिजे होती, तर पाण्याची डिमांड वाढली। ज्या बावडीमध्ये त्या विहिरीमध्ये पाणी घ्यायला जायचे तर त्यांना भीती वाटायला लागली की इथे आता 2 दिवसापूर्वी मायलेकीचा जीव गेला, आपण कसं जायचं। आणि म्हणून जे 80 रुपयाचं पाण्याचं 200 लिटरचं बॅरल होतं तर ते 2-4 दिवसामध्ये त्यांचं दुःख नाही कमी झालं तर 100 रुपयाला ते बॅरल विकायचं। आणि अशा परिस्थितीमध्ये त्या गावातल्या लोकांनी आम्हाला जेव्हा हात मारले बाबा मित्र मंडळाला, तर आम्ही 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने बाळामुक्ता फाउंडेशनच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली जयंती साजरी करत 2 ट्रक, एक ट्रकचं टँकर, एक 407 टँकर, 6 टँकर त्या ठिकाणी दान केले आणि 24-25 खेड्यांना मोफत पाणी पाजण्याचं जलसेवक काम केलं। आणि त्याच पद्धतीने अनेक काम, कोरोनाचं काम असेल, दुष्काळाचं काम असेल, दंगलीचं काम असेल, सगळ्या जाती धर्माच्या लोकांची सेवा केली। आणि म्हणून आज या ठिकाणी औरंगाबादमध्ये 200 किलोमीटरवर आम्ही या पुरस्काराचे धनी झालो। त्याचं कारणच त्याचा बेस आहे। आणि अशाच पद्धतीने मंदिरामध्ये जात असताना पुजारीसाठी आपण पेटीमध्ये दान करतो, परंतु ज्या वेळेला मंदिराच्या बाहेर येतो तिथे झाडझूड करणारे काही सफाई करणारे कामगार असतात। आणि असं आमचं चंदनपुरीचं खंडेरावाचं मंदिर उभ्या महाराष्ट्रामध्ये फेमस आहे आणि त्या मंदिरामध्ये हजारो लोक यात्रेला येतात। 15-15 दिवसाची यात्रा चालते। अनेक लोक त्या दान पेटीमध्ये 500-1000 रुपये टाकून जातात, त्याचे धनी फक्त पुजारी असतात। आणि ज्या वेळेला बाहेर निघतात तर पूर्ण तालुक्यातली घाण त्या ठिकाणी ते साफ करणारे तिथले सफाई कर्मचारी असतात आणि त्यांना मानधन फक्त 1100, 1200, 1500 रुपये, 2000 रुपये।
आणि ज्या वेळेला दान पेटीमध्ये पैसे टाकल्यानंतर बोललं नाही, जेव्हा बाहेर निघालो ते पैसे खिशात न टाकता बाहेर जाणाऱ्या माऊलीच्या हातामध्ये दिले. ती 100 रुपयाची नोट घेऊन जेव्हा त्या माऊलीने घेतली आणि पाहिली, मी पुढे निघून गेलो, फिरून पाहिलं तरी ती माऊली माझ्याकडे पाहत होती आणि न पाहत असताना तिच्या चेहऱ्यावरचा असा भाव होता की माझ्या 2 पिढींना ती शुभाशीर्वाद देत होती. या मुलांना 500-500 हजार रुपये दान दिले, त्यांनी कधी पाहिलंही नाही आणि आशीर्वादही दिले नाही. पण ज्या माऊलीने आयुष्यभर मंदिराच्या बाहेर झाडझूड केली, तिला फक्त 100 रुपये दिले. मी गाडीमध्ये जाईपर्यंत माझ्याकडे पाहत होती आणि माझ्या 2 पिढीला आशीर्वाद देते की काय, असा भाव तिच्या चेहऱ्यावर. आणि पुढच्या वेळेला ठरवून देत, ज्याही वेळेला येईल तेव्हा दान पेटीमध्ये न पैसे टाकता हिला 1500 रुपये पगार महिन्याचा हिच्या हातामध्ये पैसे. त्या दिवसापासून तिच्या हातामध्ये पैसे द्यायला लागलो. त्यानंतर तिने एक दिवशी सांगितलं की अण्णा आज थांबून जा, आज माझ्या हाताची चहा प्या. मी त्या ठिकाणी तिच्या हाताची चहा पिली, तिच्याशी संवाद साधला. जेव्हा तिला विचारलं की बहीण आता तुम्ही काय अपेक्षा असते, तुला काय काय स्वप्न राहिलं, तुला तुझी इच्छा काय? जशी माझ्या एका मुस्लिम भावाची इच्छा असते की मी अल्लाहच्या घरी जाईल, मदिनाला जाईल, हजला जाईल आणि माझे सगळे गुन्हा कबूल करत मी तिथे पवित्र होईल आणि अल्लाहचा खरा नेक देख किंवा अल्लाहचा खरा पाईक होईल. ही जसं त्याचं स्वप्न असतं हजला जाण्याचं, तसं त्या माऊलीचं स्वप्न होतं की भाऊ अण्णा तुझे मेवणे म्हणजे तिचे कुंकू हळून 20 वर्ष झाले, मी इथे झाडझूड करते. या मंदिराची या मल्हाराची सेवा खूप झाली, आता मला जेजुरीच्या मल्हाराची सेवा करायची, तेवढं पाहायचं, एवढीच तिची किमान अपेक्षा. आणि मी आता इतकी छोटी अपेक्षा. आणि मी मनातल्या मनात विचार केला की माझ्या आईवडील 2 धामची यात्रा 4 धामची यात्रा 2-2 वेळा करून आलेले. मी म्हटलं या माऊली बरोबर तालुक्यातले जेवढे मंदिराच्या बाहेर झाडझूड करतात एवढ्यांना आपण 2 धामच्या यात्रेला पाठवू. जर माझ्या आई बापांना पाठवण्याची संधी आली असती तर मला 2-5-10 लाख रुपये खर्च आलाच असता. हा खर्च मी या मंदिराच्या बाहेर झाडझूड करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना आई बाप मानून मी यांना 2 धामच्या यात्रेला पाठवतो. आणि 3 महिन्यापूर्वी त्यांना 2 धामच्या यात्रेला पाठवलं, नेपाळ, काठमांडू, काशी सगळीकडे. आणि त्या बाळामुक्ताच्या फाउंडेशन मध्ये आम्ही रामभाई हॉस्पिटल काढलं होतं. शफीकभाई, साबीरभाई, विजयभाई हे आमचे कमलाकर पवार अध्यक्ष, आम्ही सगळे एकत्रित तालुक्यात काम केलं. आणि मग त्या कार्यक्रमाला हिंदूंच्या यात्रेला पाठवण्याच्या कार्यक्रमाला साबीरभाई आला, शफीकभाई त्या ठिकाणी. आणि मग शफीकभाईंनी विषय ठेवला की काका तुम्ही ज्या पद्धतीने मंदिराच्या बाहेर साफसफाई करणाऱ्यांना पाठवत आहे तसंच मस्जिद मध्ये आणि मस्जिदच्या बाहेर सुद्धा काही बांगी भाऊ असतात, ते त्या ठिकाणी वजूचं पाणी, टॉयलेट साफ करणं आणि सगळी सेवा देण्याचं काम करतात. त्यांना पगार फक्त 1,500-2,000 रुपये, 1,500 रुपये हजार असतो. ते आम्हा सगळ्या मुस्लिम भावांना हजला जाण्याचं सांगतात, कानामध्ये मंत्र देतात, सांगतात, पण ते आमदारीमुळे जाऊ शकत नाही. तुम्ही त्यांनाही हजला पाठवू शकतात का, उमरा हजला. आणि शफीकभाई पाहिलं तर सगळा हा हिंदूंचा कार्यक्रम आणि कार्यक्रमामधला सगळा सन्नाटा. आणि हे पाहिल्यानंतर शफीकभाईंना असं वाटलं की माझ्याकडनं काही चुकी झाली का काय. आणि शफीकभाई या ठिकाणी अँटी करप्शनच्या विरोधात या मंडळाचे सदस्य, त्यांनी लगेच विषय ठेवला कि मेरे से कुछ गुस्ताखी हो गई होगी, ये बात रखे तो मेरे को माफ कर दो. मैंने वो सब कार्यक्रम होते उसकी बात खत्म होते एक का भाषण हुआ और मैं तुरंत वहां उठा और मैंने बोला कोई भी काम कोई आम आदमी नहीं करता, ऊपर वाले का जिसको आशीर्वाद होता है उसके हाथ से अच्छा काम कर लेता है. और मैं वहां पे बोला कि शफीकभाई आपने कोई गुस्ताखी नहीं, सबका मालिक एक है. ये अल्लाह ताला ने तुम्हारे मुंह से मेरे को फरमान दिया है, मेरे को उस काबिल पाक समझा है, इसीलिए मेरे को यह बात करती है. इस बात का मैं स्वागत करता हूँ और मैं मेरे मुस्लिम भाई और मोचिन और मोमिन भाइयों को मेरे बड़े भाई पिता समान समझकर मैं उनको भी उम्रा के हज की यात्रा को भेजता हूँ. जितना खर्चा क्या 20-25 लाख का वो खर्चा मैं करके उनको भेजता हूँ. मैं बड़ा भाग्यवान हूँ, किस्मत वाला हूँ कि मेरे हाथ से मेरे मोमिन और मोजिन भाई अल्लाह ताला के दरबार में हज को जा रहे. मैं कभी हज को अकेला जाता शफीकभाई तो मैं अकेला मेरे लिए दुआ मांगता मेरे लिए. लेकिन मैं ना जाते हुए भी जो दिन रात मस्जिद में सेवा करते हैं, अल्लाह का नाम लेते हैं, उनके मुंह से 21 भाइयों के मुंह से मेरे लिए दुआ मांगेंगे. मेरे 21 पीढ़ी को
कभी कम नहीं पड़ेगा, इतना भाग्यवान नहीं। जो भी करता है ऊपर वाला मालिक अल्लाह ताला उनके हाथ से कर लेता है। जो भी किया ये अल्लाह ताला ने किया, लेकिन दरिया मुझे चुना और शफीक भाई से मुंह से मेरे को फरमान दिया। ये हमारे लिए बहुत बड़ी गौरव की और भाग्य की बात है। पूरे महाराष्ट्र के अंदर और आज तक हिंदुस्तान के अंदर किसी हिंदू भाई ने ये काम नहीं किया। और इतना ही बहुत सारे काम है, तुम इंस्टा पे देखोगे समझ में। जब मैं मेरी बच्ची की शादी की पत्रिका बांट रहा था, पत्रिका बांटने से पहले रमजानपुरा में हमारे मालेगांव के मोहल्ले में 20-22 घर जलकर खाक हो गए। और जब मैं पत्रिका बांटने गया तो ये सब माहौल देखा तो सब पत्रिका सब घर जल के खाक हो। मैंने उसी दिन वो साबिर भाई आखिरी में बैठे हुए हमारे ट्रस्टी है, मैंने बोला साबिर भाई रमजानपुरे में बहुत बड़ा हादसा मेरी आवाज आ रही है सबको? और प्रत्येक सब जीवन जाएगा। जितने लोग जिंदा होगा प्लीज उतरे में हाथ ऊपर करिए और मरोगे तो अपने भाई नहीं करता। ताकि आप करिए ताकि हाथ चेक कराइएगा। सब जिंदा है? अरे सब जिंदा का? सब जिंदा है क्या? बढ़िया। जय हिंद, जय शिवराय। लोग जी कुकड़ा पाल है। सलाम वालेकुम। देखो हरीश जी के कुछ बात बताना चाहता हूँ कि लोग बोलते हैं मैं डीवाईएसपी हूँ, मैं एसपी हूँ, मैं गोल्डा हूँ, मैं फारूक भाई हूँ, मैं राष्ट्रपति हूँ, मैं प्रधानमंत्री हूँ, मैं कुछ भी हूँ। पर बात सुनो क्या है, क्या इंसान खुद पे इतना फक्र मत कर कि मैं कौन हूँ। अबे तेरी पैदाइशी धंधेबाजी कर रहे थे, समझ लो। तो बताने की ये चीज है कि आप कौन हो, इससे बड़ी चीज है ऊपर वाला आपसे क्या करना चाहता है। अगर आप वो करने की जरूरत रखते हो तो आप जिंदा होकर मतलब होंगे तो जियोगे, मरोगे, खत्म हो जाओगे, कुछ भी नहीं है। हम लोगों को हिंदू और मुसलमान में बांट दिया गया, सब भारत जानता है। तो मुसलमान है, तो हिंदू है, तो है, तो क्या है, तो क्या है। कभी हमको आईपीएस और आईएएस में बांटा नहीं गया, ये नहीं। हम हिंदू कट्टर है तो हम सब भाई बनेंगे, और मुसलमान उठ के ये नहीं बोलेगा कि हम हिंदू नहीं, हम कट्टर मुसलमान है, आईपीएस बोलेंगे तो बोलता है क्या? फक्त मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, चर्च, बौद्धविहार इथंच तुम्हाला उपयोग होतो। अरे बघा पुराणा शिकवा बाबासाहेब म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, पण तुमची अवकाश नाही आहे, माझी अवकाश नाही आहे ते दूध पिण्याची, आणि म्हणून तुम्ही कुत्र्या अवकाशासाठी हिंदू आणि मुसलमान बांधतोय। मी जनसरकार सामाजिक संघटनेचा अध्यक्ष आहे। जगात जर रोग कराल तर मी डॉक्टर प्रशांत मेश्राम, माझे वडील भारताचे 3 नंबरचे डॉक्टर आहेत। माझं रिसर्च सेंटर आहे, मी माझी मेडिकल फील्ड सोडून तुमच्यामध्ये आणि समाजामध्ये हा मतदार करून फिरतोय, कारण लोकांनी माझे शब्द ऐकले पाहिजे। कोणी गरज नाही। सुप्रियानो, औरंगाबादचं नाव इतिहासात जर तुम्ही घेतलं तर औरंगाबादचं नाव संभाजीनगरला करण्यात आलंय। मला तुम्ही सांगा, नाव परिवर्तन करून काही होत नाही, शहर परिवर्तन करा। इथपर्यंत औरंगाबादमध्ये एक ठिकाणी राहणार नाही। पूर्ण औरंगाबादचा रिसर्च करायचा, रस्त्यावर जर एक ठिकाणी भीक मागणार नाही त्यावेळेस सांगायचं की आम्ही औरंगाबादला राहतो, आम्ही संभाजीनगरला राहतो, आणि जर एक ठिकाणी शिल्लक राहणार तर सांगायचं की आम्ही ठिकाणाच्या गावात राहतो। किसी का राष्ट्रीय की औकात नहीं है लोगों पर करने के लिए, कोई मतलब नहीं है। राजा उनकी भी मतलब नहीं है, प्रजा उनकी देखो। मला तुम्ही सांगा, भारतामध्ये राज्य घटनेनुसार बहुत बढ़िया काम है, बहुत बढ़िया काम। वाल्मिकी समाजामध्ये जो आपले काही लोक असतील, खरा हिंदू कोण है मैं तुम्हारा सांगतो, मैं कानातरी साहेब, और आप आने के बाद भी हाथ जोड़ करना चाहते हो मैं तैयार हूं, और मैं किसी से बात नहीं करता क्योंकि सर्च की वाला तो सर्च करने करता। अरे राज्य बोलता है कि तुम्ही इतिहास शिकला असाल ना, तर मुघलांनी भारतावरती राज्य करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या, एक मुस्लिम व्हा किंवा आणखी खानूस व्हा। त्यावेळेस भारतात सर्व हिंदू होते, सब बात है, सर्व हिंदू पळून गेले। वाल्मिकी समाजाच्या लोकांनी ठरवलं होतं, त्यावेळेस राजपूत होते, त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या जातीसाठी मरायला तयार आहे, आम्ही तुमची भाग असू।
और बोलने की वजह वाल्मीकि समाज आज हिंदुस्तान जिंदा है। और हिंदू बनाने के लिए छत्रपती शिवाजी महाराज सांगतात की माझ्या सर्वात जवळचा माणूस ज्याच्या मला सर्वात जास्त विश्वास होता त्याचं नाव मोहम्मद फयाज मोहम्मद रियाज अहमद, ज्याच्यामुळे हिंदुस्थान पैदा आहे, ज्याच्या महाराष्ट्रामध्ये तो हिंदू हृदय खंडन चढावे म्हणतो, तेव्हा जिजाऊंनी जर त्या पोराला जन्म दिला आणि त्या पोराने जर सर्वात जास्त विश्वास त्या मुस्लिम भावाने दिला तो मुस्लिम कौम सबसे ईमानदारी कौम है, दिल ठोकी मानता हूं। और हर मुसलमान का काम एक है, आप कौन हो इससे मतलब नहीं, खुदा ने आपको जमीन पे इसलिए भेजा गया है कि तू मेरे कुरान के बारे में लोगों को बता, तो ईमान के बारे में बता, नहीं तो आज भी फिरोज बादशाह आज भी जिंदा है, क्या तुम्हारे ईमान में मूसा अलैहिस्सलाम जैसा अभी भी आता है या नहीं? अगर मुसलमान को आपको बताओ कि आता किस चीज को बोलते हैं? फिरोज की पूरी राज्य की बजाय 10 लाख लोग लेके मूसा अलैहिस्सलाम के साथ उसको मारने के लिए जा रहे हैं। बदला देखो क्या है, खुदा को बोलते हैं कि अभी मेरे पास सिर्फ क्या बाकी है, आगे पानी है, मैं मेरे लोगों के साथ मर जाऊंगा। खुदा बोलते हैं कि तेरे बाजू में क्या दिखा है, उसको लकड़ी दिखती है, वो लुटा और जो पानी दिखा उसके ऊपर मार। मूसा अलैहिस्सलाम ने एक भी बार ये नहीं सोचा कि क्या बात सच होगी, पानी में लकड़ी मारने से बड़ी रास्ता देगा और तुम्हारा हमारी मान ये बात है क्या? उन्होंने उठाया लकड़ी को समंदर के ऊपर मारा, समंदर ने अपने बाजू में से उनको जाने की रास्ता दिया, पीछे फिर उनके हाथ दे गया। आगे उनके छोटे से लोग आगे, फिरौन भी आगे, फिरौन ने वो पानी को रोक दिया, उसकी सारी प्रजा को रोक दिया, लेकिन मूसा अलैहिस्सलाम अपने पूरे ईमान वाले लोगों के साथ में निकल के आगे चले गए। तो भाइयों, आशा भी होना जरूरी है, तो आप मुसलमान हो, अगर आपके पास में ईमान का आशा नहीं है तो आप मुसलमान बोलना बंद कर दो, क्योंकि जो आप शैतान कह रहे हो मुझे पता नहीं, जितना पता है उतना स्टेज के ऊपर जाके बोल रहा। लोग बोलते हैं कि तुम मुसलमान है, क्या बोल दो, मेरा नाम मोहम्मद प्रशांत मिश्रा है, मैं साथ के होटल चलता हूँ, जो करना है समझे ना। जर तुम्हाला रस्ता करोजी साळवे आणि अण्णाभाऊ साठे यांचा इतिहास जर सांगितला तर त्यावेळेस लोकांना लाथा मारण्यासाठी हिंदू म्हणजे कोण, फक्त ब्राह्मण म्हणजे हिंदू, ब्राह्मणाला सोडा, तुमच्यामध्ये जेवढे हिंदू बसलेले असतील मला सांगा तुमची जात काय आहे, तुमची जात असेल कुमार, बडोदा बनो, सुतार, फर्निचर बनो, क्षत्रिय, आमचं रक्षण कर, तुमच्या जातीचं कॅल्क्युलेट करा, तुमची जात जात नाही आहे, तुमची जात एक सब्जेक्ट आहे, तुम्ही ब्राह्मणांचं हे काम करायला पाहिजे। माझी स्वतःची कोकणचं ब्राह्मण भाषा आहे तरी ऐकतो। सो शिका, संघटित व्हा, हिंदू मुस्लिम असा काहीच भाग नाही आहे, मोठे व्हा आणि यानंतर जो कोणी पॉलिटिकल लीडर माझ्यासारखा जर कोणी खूप मोठा चांगला बोलणारा माणूस झाला तर भडकू नका, त्याला सांगा की मी माझ्या हिशोबाने 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर घेऊन येतो आणि मीच लिहितो की मला काय पाहिजे, त्याच्यावर तू सिग्नेचर करतात, निवडून आला तर आम्ही काहीच म्हणणार नाही आणि निवडून आल्यावर काम नाही केलं तर आम्ही कोर्टात तुझ्यावर केस करू। बोलू नकोस नाही लिहून की मी हे करेल मी ते करेल, बाबासाहेब कधी बोलले ना दिसले लिहून मी सगळं लिहून टाकलं, शिवाजी महाराजांनी लिहून नाही टाकलं, करून टाकलं, गांधी महाराजांनी लिहून नाही टाकलं, स्टेजवर जे लोक लिहून फालतू बोलतात त्याची बायको त्याची ऐकत नाही, घरी बोलतात मोठ्या मोठ्या गोष्टी, यस this is the most important thing in your life when you are going to success in your life, you don't know about it because one day you are going to success, अबे हो तुझ्या गरजेचं फायदा आहे। सो आप खुद का लीडर खुद बनो, आमच्यामध्ये काही लोक आहेत, मी त्यांच्यासाठी बोलायचे होतो, यू आर द बेस्ट पर्सन, मी बेसिकली सांगतो, मयुरी आवडेताई असते आमची, कोल्हापूरला असते, महाराष्ट्राची काहीतरी तुमची अध्यक्ष आहे चिन्मा सिस्टर, तिला घेऊन मागच्या वेळेस आम्ही काही गोष्टी केल्या, अध्यक्ष माहिती आहे पण शी इज टू गुड, किन्नर लोकांसाठी आम्ही 3 काम केले। पहिलं काम केलं की किन्नर लोकांसाठी मतदान मध्ये नोंदणी घ्या, तो त्याच्यापेक्षा किन्नर लोकांसाठी सेकंड काम करण्याचा प्रयत्न केला की त्यांना एज्युकेशनल फॅक्टर ठेवा आणि जेंडर थर्ड बनवा, मेल फिमेल थर्ड बनवा। फोर्थ वन, त्यांना बिझनेस साठी डेव्हलपमेंट करण्यासाठी गव्हर्नमेंट एक स्पेशल पॅकेज तयार करायला पाहिजे। सर्व बोलले 2 गोष्टी सक्सेस झाल्या वगैरे आपल्याला सर, तिसरी गोष्ट सक्सेस होईल नहीं होना ती सो बेसिकली हम सब लोग ऊपर वाले ने हमको बनाया है, हमको
सजाया है, हर एक चीज को अगर पर्यावरण ने अपने हाथों से बनाया है तो बहुत अच्छा बनाया है। कोई यहाँ पे छोटा नहीं है, कोई यहाँ पे बड़ा नहीं है। शैतान के बच्चे शैतान के काम करेंगे, हम ईमान के बच्चे ईमान का काम करने की कोशिश करेंगे। तो आई एम रियली वेरी सॉरी अबाउट इट। आपका बहुत बड़ा अनमोल समय मैंने लिया, बट गर्म होना बहुत जरूरी भाई। गर्म नहीं होंगे तो तुम्हारे बच्चे ना सीख पाएंगे ना पढ़ पाएंगे। आता मित्र परिवार मध्ये साहेब होते की मगाशी बोलून गेले की 60,000 इंजेक्शन, 70,000 इंजेक्शन, कॉन्स्टिट्यूशन नुसार दिलेल्या गोष्टीनुसार मेडिकल फ्री पाहिजे, स्पोर्ट्स फ्री पाहिजे, एज्युकेशन फ्री पाहिजे आणि सोशल डेव्हलपमेंट फ्री पाहिजे। मंदिर मस्जिद गुरुद्वारा बौद्ध अन्नापाशी द्यायची गरज नाही। त्यांच्यामध्ये आपल्याला पोरांना एज्युकेशनल फॉर्म करा। इथं तर मंदिराला करोडो देतात, मस्जिदला एवढं चंदा करतात, मंदिराला करोडो खर्च करतात। एवढा मोठा त्या राम मंदिर अयोध्यामध्ये खर्च केलाय, त्याच्यामध्ये 10 युनिट तयार झाल्या। ठीक आहे, जर देव असेल तर त्याला तुमच्या जागेची, तुमच्या इमारतीची, तुमच्या पुतळ्याची गरज नाही। देव असेल ज्यांनी सूर्य बनवला, ज्यांनी चंद्र बनवला, ज्यांनी रात्र बनवली, ज्यांनी या सर्व गोष्टी बनवला, त्याला तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करता ब्रॅकेटमध्ये ते काय गोष्टी बनवणार नाही, आप नहीं बना सकते। सो अगेन हम सब भाई बहन मिलके एक बार बहुत बड़ा दिलकुशा दिल मजाज काम करने की कोशिश करेंगे। खुदा ने जो चीज दी है, परमेश्वराने ज्या गोष्टी दिल्या, तथाकथित गौतम बुद्धांनी ज्या मार्गाचा तुम्हाला अवलंब करून सांगितलेला आहे, मस्त नवजी साळवे, अण्णाभाऊ साठे क्रांतिकारी जैन होऊन गेले, त्यांच्या बाबाची जमीन है। और ये जो जमीन है, अगर आप भारत का नकाशा निकालने की कोशिश करोगे तो अशोक सम्राटाच्या नावाने अजूनही सातबार आहे। तो अशोक सम्राटाच्या घरात आपण खाली राहतो, तुमच्या माझ्या बाबाची जमीन नाही है, तरी आप लोग करता तो कभी बोलने नहीं मिला है। हम सब मिलकर प्रण लेते हैं कि आने वाले दिनों में आम्ही गरिबांचे लेकर नगरसेवक बनू, आम्ही गरिबांचे लेकर मंत्री बनू, आम्ही गरिबांचे लेकर संत्री बनू। कारण ज्याला भूक लागली तो जर प्रधानमंत्री असेल तर तो भुकेविषयी विचार करेल, तुमच्या जागा विचार करूच करणार नाही। अगर एक बार सबीर भाई आगे करेंगे, भाई भाई खुदा के लिए सब इधर नाम नहीं चलता है, इधर काम चलता है। सबीर भाई ना, साबिर भाई तो काम है। देखो साबिर भाई ने हमको फोन लगाया, हमचे कुंदन भाऊ साहेब आहेत, परभणीचे माझा खूप मोठा मित्र परिवार कुठे गेले आणि साथ में राहिले का पूर्णानगर आहे, पूर्णानगर आणि परभणीचे आपले मित्र परिवार उभे राहा, अमरावतीचे लोक उभे राहा प्लीज चला। आमचं भारतात काम आहे। माझा नंबर साबिर भाऊजवळ आहे, कुंदन भाऊजवळ आहे, यांच्याजवळ आहे। तुम्हाला कधीही कुठल्याही गोष्टीची गरज लागली फक्त ऑर्डर करू नका। शिक्षणासाठी, मेडिकलसाठी, स्पोर्ट्ससाठी, इंटरनॅशनल पूर खेळवायचे असतील, पुराणमध्ये ताकद असेल तेवढी माझी अवकात मी करून देऊ शकतो। तुमच्या मुलींना एखाद्या पोराला डॉक्टर बनवायची आहे, खायची सोय नाही, त्याची बुद्धी जर डॉक्टर द्यायची आहे, माझ्याकडे पाठवा, 200 पोर आधीच आहे, अजून 300 लावा। याला म्हणतात कार्य, बोलून दाखवत नाही। जर असं असेल मला पाठवा, मी घेतो कॉन्ट्रॅक्ट, गवर्नमेंट हम बनाएंगे नहीं, हम खुद ही गवर्नमेंट। ठीक है, हमको गवर्नमेंट जरूरत नहीं। तुम्हारा सर्वांचं परत एकदा भरभरून मन भरून आभार मानतो। आई लव यू सो मच। हम एक दूसरे बहुत प्यार करना चाहिए, ईमान की भाषा बोलना चाहिए, यही रुकता हो। कुछ भी गलत लगा हो तो माफ कर देना, अगर नहीं किया तो कोई जरूरत नहीं। खुदा डॉक्टर चंद्रकला बाबूराव जाधव, स्वरमन समूह समाज सेवी का अध्यक्ष, श्रद्धा भाई के हाथ से दिया जाता है। माननीय पवन सुरेश गायकवाड़ साहब, पवन सुरेश गायकवाड़ साहब, सुरेश है ना, एक अच्छे वहां के कार्य समाज कार्य जोरदार तालियों से पवन बजा के लिए तालियां बजाइए। माननीय मोहम्मद अब्दुल गनी साहब को भी दिया जा रहा है। आप नीचे की सीट मीनाबाई प्रकाश सालवे, ओ शिरसागर साहब थोड़ा इधर देखो। बच्चू दादा और